सेलिब्रिटीपासून ते नेत्यांपर्यंत AI फोटो करण्याचा मोह कुणालाही आवरलेला नाही आणि ते तुम्ही नक्कीच पाहिले असतील. इतकंच नाही तर ते तुम्ही बनवलेसुद्धा असतील. परंतु सायबर अवेअरनेसचे देशपांडे यांनी यावरती चिंता व्यक्त केली आहे. पण ही खरंच चिंता व्यक्त करण्याचं नेमकं कारण काय आणि नेमकं घडतंय काय हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी नितीन आणि तुम्ही पाहतात बोला नांदेड. सध्याला सगळ्या गोष्टींचे ट्रेंड उभे राहत आहेत. अगदी आपण जर पाहिलं तर ChatGPT असेल, ग्रोक असेल किंवा जिमनी असेल, ह्या सगळ्या गोष्टींचे AI मॉडेल्स आलेले आपल्याला पाहायला मिळतात. मग ChatGPT सुरुवातीला आलं होतं. ChatGPTचा ट्रेंड प्रचंड व्हायरल झाला होता. ChatGPTमध्ये फोटो टाकायचा आणि जिबलीमध्ये ते आपल्याला कार्टून टाईप फोटो बनवून द्यायचे. मग हे झाल्याच्या नंतर आता ट्रेंड सध्याला व्हायरल होतो ते म्हणजे जिमनीचा. जिमनी AIमध्ये आपण फोटो टाकतो आणि ते आपल्याला 3D AIमध्ये बनवून देतात आणि ते आपण पोस्ट करत असतो. अगदी नेत्यांपासून ते तुम्ही असेल, मी असेल किंवा सेलिब्रिटीपर्यंत असेल, हे फोटो आपण बनवून घेतलेत. पण खरंच हे सुरक्षित आहेत का? कारण ज्यावेळी आपण या AIमध्ये फोटो टाकतो आणि त्यांना प्रॉम्प्ट देतो, अशा पद्धतीचे आम्हाला फोटो बनवून द्या असं जेव्हा आपण सांगतो, त्यावेळी आपण त्यांना ॲक्सेस देत असतो. पण हे खरंच आपल्यासाठी चांगलं आहे का? यावरती आपल्याला पुढं चालून धोका तर होणार नाही, याचाच आढावा आपण घेतोय. कारण सायबर अवेअरनेसचे जे डॉक्टर धनंजय देशपांडे आहेत, यांनी यावरती चिंता व्यक्त केलेली आहे. ते असं म्हणतात की जे AI जनरेटेड फोटो आपण करतोय, ते फोटो टाकल्याच्या नंतर आपल्याला सरळ आपलं लॉग इन देतो, त्याचा ॲक्सेस देतो. पण या ॲक्सेस दिल्याच्या नंतर पुढं चालून यामध्ये आपला डेटा हॅक तर होणार नाही. कारण हॅकर करून हा डेटा हॅक करण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. पण हॅक झाल्याच्या नंतर आपल्याकडं पैशाची मागणी सुद्धा होते. मग हे तर घडणार नाही आपल्यासोबत. यासोबत अनेक प्रश्न आपल्याला पडतात. पण यावरती व्यंगचित्रकारांनी सुद्धा नाराजी व्यक्त केलेली आहेत. म्हणजे की ज्यांचं व्यंगचित्र करण्यासाठी ज्यांचं आयुष्य पणाला लागलेलं होतं, ते आता या जिबलीच्या माध्यमातनं किंवा मग या जिमिनीच्या माध्यमातून आपण AI जनरेटेड फोटो घेत आहोत. मग हे AI जनरेटेड फोटो घेऊन आपण ते सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल करतो आहोत. परंतु व्यंगचित्रकार ज्यांनी या व्यंगचित्र करण्यासाठी आपलं आयुष्यपणाला लावलं, त्यांनी यावरती मात्र नाराजी व्यक्त केलेली आहेत. अनेक वर्ष आम्ही व्यंगचित्र करण्यासाठी घालवतो, हे प्रॅक्टिस करण्यासाठी घालवतो, परंतु आता AIमुळे हे आपल्याला सोपं झालेलं आहे. परंतु व्यंगचित्रकार असतील, सायबर क्राईमचे लोक असतील, यांनी सगळ्यांनी यावरती चिंता व्यक्त केलेली आहे. कारण AIमध्ये ज्यावेळी आपण आपला फोटो टाकतो आणि त्यांना आपण सांगतो की आम्हाला अशा पद्धतीचे फोटो तयार करून द्या, त्यावेळी आपल्याला विथ अँड सेकंदामध्ये ते फोटो आपल्याला तयार करून मिळतात. पण खरंच हे जे आपण लॉग इन करत असताना आपल्याला कोणकोणत्या पद्धतीचे ॲक्सेस द्यावे लागतात, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. मग या पुढं ॲक्सेस दिल्याच्या नंतर पुढं चालून त्या डाटाचं नेमकं काय होतं? हॅकर्सकडून हा डाटा हॅक तर होणार नाही किंवा मग हॅक झाल्याच्या नंतर आपल्याकडं पैशाची मागणी तर होणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीवर आता तज्ज्ञांकडून नाराजी व्यक्त होते, चिंता व्यक्त केली जाते. AI ट्रेंडबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि बोला नांदेडच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.